त्याच्यानंतर महोदय, मला नियम 289च्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा विषय सरकारचं लक्ष वेधून त्यावर कारवाई याकरता मी उपस्थित करतो आहे. आपल्या देशामध्ये किंवा जगामध्ये जे जगाच्या पाठीवर जितके काही साम्राज्य होते आणि ज्यांचा अतिशय चांगला पराक्रम होता, त्या सर्व साम्राज्यांच्या यादीमध्ये मराठ्यांचा साम्राज्याचा सुद्धा उल्लेख मोठ्या प्रमाणामध्ये आहे. NCERTच्या 8वीच्या पुस्तकामध्ये जे CBSE मध्ये आणि वेगवेगळ्या बोर्डमध्ये जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मराठा साम्राज्याचा 1759चा जो नकाशा होता, अटकपासून तर कटकपर्यंत आपण त्या अशा पद्धतीचा उल्लेख अनेक वर्षांपासून करत आलेला आहोत. आणि केवळ उल्लेख नाही तर खरं म्हणजे राजपुताना गॅझेटियरमध्ये सुद्धा 291 पानाच्या त्यांच्या गॅझेटियरमध्ये राजस्थान हा प्रदेश मराठा साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता असा सुद्धा स्पष्ट उल्लेख होता. ब्रिटिश इंडियामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदी त्यांच्या त्या इतिहासामध्ये त्यावेळेसच्या होत्या. आणि या NCERTने आत्ताच यावर्षी 8वीच्या पुस्तकामध्ये असणारा मराठा साम्राज्याचा विस्तारीकरण दर्शवणारा 1759चा जो नकाशा होता तो त्या अभ्यासक्रमामधून काढून टाकलेला आहे. आणि म्हणून त्याकरता या सभागृहाच्या माध्यमातून मला या ठिकाणी 289च्या माध्यमातून चर्चा उपस्थित करण्याची विनंती आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राज्यपालांचं सुद्धा अभिभाषण असेल किंवा कुठलंही महाराष्ट्रामध्ये असेल किंवा सातत्याने मंत्रिमंडळाच्या सर्व सभासदांकडनं किंवा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून किंवा या सभागृहामध्ये आपण सातत्याने त्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो. कोणत्याही कामाची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने करतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मुघल साम्राज्याला लढा दिला, या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि कालांतराने अनेक मोठ्या राजा महाराजांनी आणि मराठा साम्राज्यानं त्या ठिकाणी वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आमच्या नागपूरचे मुधोजीराजे भोसले हे नागपूरचे सिनियर भोसला पॅलेसचे ते संस्थापक आहेत आणि त्यांचे वंशज आहेत. तर त्यांनीसुद्धा किंवा या राज्यातल्या अनेक मराठा साम्राज्यामध्ये त्यावेळेसच्या असणाऱ्या त्यांच्या वंशजांनी या NCERTच्या अशा पद्धतीच्या या ठिकाणी जे त्यांनी नकाशा पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे त्यावर तीव्र निषेध नोंदवलेला आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी राज्य शासनानं केंद्र सरकारशी त्या ठिकाणी सल्लामसलत करून किंवा त्यांच्याशी चर्चा करून आणि NCERTमध्ये खरं म्हणजे एखाद्या साम्राज्याचा इतिहास त्या वगळताना त्याची प्रोसेस आहे. NCERTने यावेळेस त्या ठिकाणी पहिले आपल्या महाराष्ट्रामधनं मेंदळे नावाचे इतिहासकार होते, त्या इतिहासकारांचं त्या ठिकाणी निधन झालं. नंतरच्या काळामध्ये NCERTमध्ये अशा पद्धतीचा कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये बदल करताना राज्याचा तो इतिहास आहे आणि म्हणून या राज्यातनं एखाद्या इतिहासकाराची त्या ठिकाणी निवड करायला पाहिजे होती, त्यांच्यासोबत चर्चा करायला पाहिजे होती आणि नंतरच तो त्या ठिकाणी नकाशा योग्य आहे किंवा नाही आहे अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा होता. परंतु अशा पद्धतीची कोणतीही प्रोसेस न करता त्यांनी परस्पर NCERTने जो आपला मराठा साम्राज्याचा इतिहास आहे तो त्या ठिकाणी पुसून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण या 289च्या माध्यमातून या ठिकाणी याला चर्चेच्या स्वरूपामध्ये हा मुद्दा घ्यावा आणि सरकारनं सुद्धा याच्यामध्ये दखल करावी आणि त्याच्यामध्ये त्याची उपाययोजना करावी ही माझी विनंती आहे. शासनाने याबाबत निवेदन करावे. दुसरी सूचना आहे ती देखील मी माझ्या दालनात अमान्य केली आहे. तथापि सचिन आहेत 2 मिनिट. सन्मान्य सदस्य अभिजितजी वंजारी यांनी जी माहिती आता सभागृहाला दिली याची उचित पद्धतीने तपासणी करून उचित निर्णय घेण्यात येईल. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की राज्यभरामध्ये उचित पद्धतीनं उचित माहिती. प्रश्न असा आहे की त्यांनी 289 द्वारे जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो माझ्या दालनात मी नाकारलाय. तथापि त्यांनी जे काही विवेचन आपल्या सभागृहामध्ये केलेलं आहे आपण अधिकची माहिती घेऊन त्या संदर्भात शासनाच्या वतीनं निवेदन करावे. सचिन आहे.